सोडलेला आहे। तर आपल्या मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगेंना अश्रू अनावर झाले होते। ही 3 दृश्य जरांगेंनी उपोषण सोडलं आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आपले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले गेले आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले असून उपचारासाठी ते छत्रपती संभाजीनगर दाखल झाले आहे। मुंबईवरून परतताच रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले। डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून आराम करण्याचा सल्ला दिला आहे। मात्र दीर्घकाळ उपोषणाला बसल्यामुळे त्यांची प्रकृतीवर परिणाम झाला असून पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। डॉक्टर विनोद चावरे यांनी काय माहिती दिली? उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांच्या प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना किमान 2 आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे। उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड थकवा जाणवत आहे। तसेच त्यांची स्थिती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी विनोद चावरे यांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर सुधारणा होण्यासाठी 2 आठवड्याचा कालावधी लागू शकतो अशी माहिती देखील विनोद चावरे यांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटलांनी काय म्हटलं? महाराष्ट्रात मराठ्यांचा विजय झाला आहे। आज मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस आहे। माझा समाजाचं कल्याण झालं आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांचे आभार मानले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मराठा आंदोलकांनी एक जल्लोष केला आहे। यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला होता। तसेच मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याचं सांगत आंदोलन यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या आहे।